म्हणजे आम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी जी ऊर्जा भरली युवकामध्ये ती खरंच म्हणजे कन्वर्ट कुठंतर झाली आणि त्या माध्यमातून आमच्या गावाला अधिकारी भेटला. भाटकी आणि पंचक्रोशीतील सर्वांनाच वाटत होतं की गावातील कोणतरी अधिकारी असावा. आमच्या घरामध्ये तर अधिकारी नव्हता, तर आता अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या घरामध्ये पहिला अधिकारी झालाय. आता सध्या तरी नानांनी आणि त्यांच्या मित्रांनी सुरुवात तर केलेली आहे अधिकारी होण्यासाठी गावामध्ये. आणि पोस्ट ज्यावेळेस निघाली माझी त्यावेळेस मी दिल्लीला होतो त्यावेळेस मी फोनवरूनच बोललो घरी. तर सर्वांना खुशी झाली, इथं फटाके बिटाके वाजवून सर्वांनी सेलिब्रेशन केलं. तर इथं आल्यानंतर ना माझं चांगलं स्वागत केलं. सगळे काही विसरून माझं स्वागत करायला आले होते. त्यावेळेस मला खूप चांगलं वाटलं. माझे सगळे गुरुवर्य शिक्षक सर्वजण आले होते, त्यामुळे मला खूप आनंद झाला. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील भाटकी या ग्रामीण भागामध्ये आहोत. या ग्रामीण भागातील एक विद्यार्थी MPSC परीक्षा पास होऊन क्लास 1 क्लास 2ची पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे. आता आपण त्यांच्या घरी आलो आहोत. त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. त्यांचा प्रवास नक्की कसा होता, कारण हे यश मिळवणं सहजासहजी आताच्या काळामध्ये सोपं नाही. आपण बरेच विद्यार्थी बघतो त्यांच्या यशस्वी होण्यामागं अथाग परिश्रम असतं. तर आपण नक्की त्यांची पार्श्वभूमी कशी आहे, त्यांच्या कुटुंबियाकडून जाणून घेणार आहे आणि त्यांचा अभ्यास कसा सुरू होता, त्यांचा कसा संघर्ष होता हे आपण त्यांच्या शब्दातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार, माझं नाव श्रीधर महादेव रकटे. मला नाना या नावाने ओळखतात आणि मी तालुका मान, गाव भाटकी, जिल्हा सातारा इथून येतो. तर टाउन प्लॅनिंग म्हणजेच नगररचना या विभागाने एक एक्झाम कंडक्ट केली होती, नगररचना सहाय्यक म्हणून, टाउन प्लॅनिंग असिस्टंट. त्या एक्झाममध्ये माझा महाराष्ट्रातून 5वा क्रमांक आला व मी त्यात यशस्वी झालो. तर आज या यशानिमित्त माझ्या सर्व घरच्यांना मुलाखतीसाठी बोलवलं, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि मी माझा छोटासा प्रवास तुमच्या सर्वांसमोर मांडेन. रिझल्ट ॲक्च्युली ज्यावेळेस रिझल्ट समजला त्यावेळेस मला आनंद झाला. मात्र मी तयारी करत असताना क्लास 1 म्हणजेच सेंट्रलमधील जे एक्झाम आहे IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्याची तयारी करत होतो. माझा सिव्हिलचा अभ्यास म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून माझं ग्रॅज्युएशन झाले आणि तिथं माझा अभ्यास चांगला होता. आणि ही जी एक्झाम होती ती स्टेटमधून होती आणि हा सिलेबस मॅच झाला. आणि येणाऱ्या काळात मला वाटलं की बाबा हा पॅटर्न पण सेम आहे, तर मग ही एक्झाम देऊन पाहू आपण. तर मी थोडासा अभ्यास केला, एक 4-5 महिने अभ्यास केला त्या पण एक्झामचा, जो सिलेबस वेगळा होता त्याचा. आणि तो मी परीक्षा देऊन चांगल्या मार्काने पास झालो. पण ॲक्च्युली मी करताना IAS ची तयारी करत होतो, त्यामुळे मला इतकं काही वाटलं नाही की बाबा काही इतकं असं वाटलं नाही की अडचणी आल्या नाहीत. की रिझल्ट नंतर मला एक मोठं टार्गेट दिसत होतं, त्यामुळे मी इतका पण आनंदात गेलो नाही. नॉर्मली रिझल्ट आल्यानंतर ना घरी सांगितलं, सर्वांना आनंद झाला. माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त घरचे खूप खूप खुश होते, याचाच मला आनंद होता. स्वीकारली. मला आठवतं ज्यावेळेस मला गरज पडली, जसं की मी ग्रॅज्युएशनला गेलो, खर्च वाढला माझा, त्यावेळेसचा जो काळ होता, त्यावेळेस मला आठवते वडील गावाकडे होते, शेतीतलं सगळं बघत होते. आई वडील दोघं शेतीकडलं पाहत होते. मग बाहेर जायचं म्हणलं ना खर्च तर भरपूर होता. पण माझे तिन्ही काका बाहेर हैदराबादला व्यवसाय आहे, त्या व्यवसायात तिघं पण काम करतात, त्यामुळे मला आर्थिक पाठबळ चांगलं होतं. त्यांनी मला आठवते अक्षरशः मी 7 वर्ष बाहेर असेल, 7 ते 8 वर्ष, पण मला असं कधीच झालं नाही की पैशाची कमतरता कधीच भासली नाही. मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर सांगायचं झालं तर मी पण ॲक्च्युली ग्रामीण भागातूनच आलोय. मला जसं आठवतंय मी लहान होतो तेव्हा तर ही जी परिस्थिती होती त्यापेक्षा खूप हालाकीची परिस्थिती होती. म्हणजे अक्षरशः घर पण एकदम साधं माळवाद होतं. त्यानंतर ना जसं मी पुढं जात गेलो तसं परिस्थिती सुधरत गेली, म्हणजे मला कमी पडलं नाही. पण मी एवढं पाहिलंय की जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, काहींना सर्वांना सगळं मिळत नाही, सर्वांना म्हणजे प्रत्येक गोष्ट मिळत नाही. तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर बाबा एक आपलं डोक्यामध्ये ठेवून की बाबा आपली परिस्थिती काय आहे, आपण किती बाबा आपण वेळ देऊ शकतो. कारण प्रत्येक ती गोष्ट ज्या त्या वेळेमध्ये होणं गरजेचं असते, किंवा नंतर ना एकदा वेळ निघून गेली की डोक्यावरती ताण येणं किंवा बाकीच्या जबाबदारी असतात, त्या सर्व जबाबदारी आपल्यावरती पडतात.
मग मी ज्यावेळेस तयारी करत होतो त्यावेळेस माझी जरी परिस्थिती चांगली असली तरी मी सर्व गोष्टी विचार करून असायचो की बाबा येणाऱ्या भविष्यात आपण कधीपर्यंत आपल्याला पोस्ट मिळाली पाहिजे, आपण किती अभ्यासात फोर्स केला पाहिजे, किती ताकदीने अभ्यास केला पाहिजे, हे मी सारखं प्लॅनिंग करत राहायचो. माध्यमातून मी मान खटाव भागातील जे तरुण असतील किंवा तरुणी असतील यांना एक स्पेशल मेसेज देऊ इच्छितो. तर आपला भाग जर बघितला तर दुष्काळाचा भाग आहे, पाणी नाहीये, पावसाची तर खूप कमतरता आहे, आपल्याला माहिती आहे, शेती पिकत नाही. या हालाकीच्या परिस्थितीत सर्व लोक कोण व्यवसायाकडे वळतंय, कोण पुण्या मुंबईत शहरात जाऊन बाहेर काय ना काहीतरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करते. तर आपल्या युवकांनी का युवतींनी सर्वांनी डोक्यात आपल्या भागाचा भाग ठेवता बाबा आपल्या मान खटावसाठी आपल्याला काय करता येईल जेणेकरून आपल्या मान खटावची परिस्थिती खूप चांगली व्हावी. जो निसर्ग आपल्याला सध्या साथ देत नाहीये, पण आपण आपलं मनुष्यबळ कसं आपण सुधारावं जेणेकरून आपल्याला येण्या काळात आपल्या मान खटावची प्रगती होऊ याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर मला आठवतंय मी ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मला खूप आतून वाटायचं की आपल्या भागाचं बाबा हे जे दिसते ओसाड माळरान हे सगळं बाबा कधी संपणार, कधी इथं झाडं झुडपं किंवा चांगलं पाणी येणार बाहेरून, असं मला खूप वाटायचं. त्या दरम्यान मला आठवते वृक्षारोपण करायचो. मला आठवते माझे काका असतील, आम्ही ग्रामपंचायतीतून झाडांचं एक हे करून घेतलं, सँक्शन करून घेतली, 1400-1500 झाडाचं रोपण केलं. पण इतकी परिस्थिती बिकट आहे की इथं झाडं टिकवणं हे आपलं इतकं लक्ष पाहिजे की त्याच्या झाडं जगवून मोठी करणं एक टप्पा आपण पूर्ण केल्यानंतरच आपल्या मान तालुक्याला ते चांगले दिवस बघायला मिळतील असं मला वाटतं. त्यामुळेच तुम्ही आता अभ्यास करताय, मला वाटतं अभ्यासाची इतकी ताकद आहे किंवा हे विद्येची इतकी ताकद आहे की आपण येणाऱ्या काळात खूप खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकतो. तुम्ही मला वाटतं असंच अभ्यास करत राहावा. जे विद्यार्थी आता विचार करतात की आपल्याला नको आहे, आपलं ह्या गव्हर्नमेंट क्षेत्राकडे वळायचं नाहीये किंवा आपण धंदा जाऊ आपल्या घरापुरतं पाहू, तर ते न करता तुम्ही चांगला अधिकारी होऊन चांगल्या पदावरती जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या जेवढं तुम्ही चांगल्या पदावरती पोहोचाल तेवढाच आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज ओपन होतील. आपल्या भागासाठी आपण काही ना काहीतरी करू आणि येणाऱ्या काळात आपला भाग सुजलम सुफलम होईल असं मला वाटतं. आणि हाच माझा स्पेशल मेसेज आहे. नमस्कार, मी अनुराधा रक्टे, श्रीधरची लहान बहीण आहे. तर म्हणजे नाना म्हणतो आम्ही त्यांना, तर नानाच म्हणेन मी. तर नाना आम्ही जेव्हा 11th पासून जेव्हापासून मी ठरवलं की प्रिपरेशन करायची, त्यासाठी आर्ट साईडने ऍडमिशन वगैरे घेतलेलं. तर घरून असं होतं की घरांमध्ये कोणच अजून आर्ट साईडने नाहीये, कशाला वगैरे असं. पण नानांचं असं होतं की घे तू, पुढे होईल ते होईल, बघू आपण. सपोर्ट होता की पुढे त्यांना माहित होतं की काय होणार आहे काय नाही. आता सध्या तरी नानांनी आणि त्यांच्या मित्रांनी सुरुवात तर केलेली आहे अधिकारी होण्यासाठी गावामध्ये, आणि इथून पुढे पण होतील, कारण सगळेच जण प्रयत्न करत आहेत, गावातले बरेच जण प्रयत्न करत आहेत आणि आम्ही पण करतोय. नक्कीच आम्ही ते चालले त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून यश मिळवायचा प्रयत्न करू. नमस्कार, मी सचिन बापूराव रक्टे, श्रीधर यांचा लहान काका. अगदीच लहानपणापासून भाटकी आणि पंचक्रोशीतील सर्वांनाच वाटत होतं की गावातील कोणतरी अधिकारी असावा. आमच्या घरातही त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे ते भविष्यात काहीतरी होतील याची सर्वांनाच कल्पना होती. मात्र IASचा अभ्यास करत असताना MPSCची परीक्षा देऊन काय होते बघू या अर्थाने त्यांनी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत त्यांना चांगलं यश आलं. यापुढे ते IASचा अभ्यास त्यांचा कंटिन्यू चालू आहे. टाउन प्लॅनिंग ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल आम्हा घरच्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि श्रीधर यांच्या 2 लहान बहिणी, त्याही दोघी आता MPSCचा अभ्यास करत आहेत. त्यांच्याकडूनही काही अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होतील ही अपेक्षा आहे. जय शिवराय. मी सोहम शिर्के. मी मराठा क्रांती मोर्चा किंवा मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आतापर्यंत आरक्षणाचा लढा लढत आलोय. आणि मी मूळचा भाटकी गावचा आहे आणि भाटकी गावामध्ये आमचे प्रशासनामध्ये कुठलेच अधिकारी नव्हते. आणि जेव्हा मला समजलं की श्रीधर हा अधिकारी म्हणून त्याचं सिलेक्शन झालंय, तर मी पहिल्यांदा पटकन जाऊन आंघोळकलीने आबांचा येऊन सत्कार केला. कारण मला खरंच खूप अभिमानाची गोष्ट वाटली. कारण ज्याच्यासाठी आम्ही लढतोय, ज्याच्यासाठी आम्ही जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा देऊन लढतोय, पूर्ण महाराष्ट्रभर हा लढा उभा केला, सरकारला झुकवायचा प्रयत्न केला कारण मराठा आरक्षण भेटावं म्हणून. त्याच्यामध्ये श्रीधरचे वडील ते सुद्धा सामील होते. आम्ही गावातून म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये भाटकीतून खूप मोठी क्रांती आम्ही सुरू केली होती आरक्षणासाठी. आणि या क्रांतीमध्ये आम्ही सहभाग घेऊन जो काही लढा लढत होतो. आणि त्यावेळेसच असं समजतं की आपल्या गावामध्ये 1-1, 2-2 अधिकारी व्हायला सुरुवात झाली.
म्हणजे आम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी जी ऊर्जा भरली युवकामध्ये ती खरंच म्हणजे कन्वर्ट कुठंतरी झाली आणि त्या माध्यमातून आमच्या गावाला अधिकारी भेटला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि इथून पुढे आम्ही प्रयत्नशील आहोत की प्रत्येक घरामध्ये एक अधिकारी कसा होईल, प्रत्येक घरामध्ये एक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये कसे आपले विद्यार्थी जातील हे आमचं पहिलं टार्गेट असणार आहे. त्या अनुषंगानं जसं सचिनाने आम्ही डिस्कस केलं की बाबा आपण जे MPSC शिकतायत किंवा UPSC करतायत त्यांना आपण वाटेल ती मदत करू, त्यांना जे पाहिजे ती पुस्तकं लायब्ररीत अवेलेबल करून देऊ आणि असे काही प्रोग्राम करू की जेणेकरून भाटकीचं नाव आणखी कसं महाराष्ट्रभर गाजेल, देशभर गाजेल या हिशोबाने मी काम करतोय आणि आमचा सामाजिक लढा असाच आम्ही चालू ठेवू आणि आमच्या भाटकी सोबत आमचा मान खटाव जो विकास कसा जास्त होईल आणि महाराष्ट्राच्या नकाशावरती आमचं मानचं भाटकीचं नाव कसं रोशन होईल ह्याच आमच्या फोकस असणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. जय शिवराय. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.